आज आपण प्री प्रेग्नन्सी काउन्सिलिंग किंवा प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग म्हणजे काय हे बघूयात आणि ते का गरजेचं आहे. हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर अश्विनी पवार, कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट, किम्स कडल्स, पार्ट ऑफ किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक येथे कार्यरत आहे. प्रेग्नन्सी हा एक खूप सुंदर अनुभव आहे, पण तो सुखकारक किंवा हेल्दी बनवण्यासाठी प्री प्रेग्नन्सी काउन्सिलिंग हे खूप महत्त्वाचं आहे. काही मेडिकल कंडिशन्स असतात ज्या आपण आधी डायग्नोज केल्या आणि ट्रीट केल्या तर ते प्रेग्नन्सी सेफ होऊ शकते. काही आजार असतात अनुवंशिक जे फॅमिलीजमध्ये रन करतात, तर डिटेल हिस्ट्री घेऊन त्या जोडप्याचं नीट काउन्सिलिंग केलं तर त्याच्याशी आपण डील करू शकतो. मग काही औषधं चालू असतात ज्या चेंज कराव्या लागतात टू मेडिसिन्स दॅट आर सेफ इन प्रेग्नन्सी. काही ब्लड टेस्ट करू शकतो आपण, जसं हिमोग्लोबिन आहे, युरिन आहे, थायरॉईड, शुगर, हेपेटायटिस बी, सी, HIV. बेसिक अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी केली पाहिजे प्रेग्नन्सी प्लॅन करायच्या आधी. रुबेला IgG जो एक व्हायरल डिसीज आहे ज्याच्यासाठी वॅक्सिन उपलब्ध आहे. सो ती जर लेडी इम्यून नाही आहे, म्हणजे तिच्यात त्या व्हायरसच्या अगेन्स्ट रोगप्रतिकार शक्ती नसेल तर ते वॅक्सिन त्या बाईला दिलं जातं, सो दॅट जो फ्युचर जे बाळ तिला होणार आहे त्याला प्रोटेक्शन मिळतं त्या आजारापासून. मग काही बायकांना स्थूलता असते, ओव्हरवेट असतं, सो आपण त्यांना काउन्सिल करू शकतो की वजन कमी करण्याच्या दृष्टीने त्यांना काही ट्रीटमेंट देऊ शकतो. कारण वजन जास्ती असलं तर प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरीमध्ये कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. मग हेल्दी डाएट किंवा सात्विक आहार ह्याच्याबद्दल आपण त्यांना ॲडवाईस देऊ शकतो. प्री प्रेग्नन्सी काउन्सिलिंग इम्पॉर्टंट किंवा महत्त्वाचं काय आहे, सो इट प्रिपेअर्स द कपल मेंटली ॲज वेल एज फिजिकली फॉर अ हेल्दी प्रेग्नन्सी. आणि तुम्ही तुमच्या गायनेकोलॉजिस्टकडे कधी गेलं पाहिजे, 3 ते 6 महिने आधी गायनेकोलॉजिस्टला कन्सल्ट केलं पाहिजे बिफोर प्लॅनिंग युअर प्रेग्नन्सी. म्हणजे आपल्याला ही सगळी बदल काही जी आहेत गरजेची ती करता येतात. सो फ्रेंड्स, व्हेरी गुड लक फॉर अ सेफ अँड हेल्दी प्रेग्नन्सी अँड अ ब्युटिफुल पेरेंटहूड. थँक्यू.